हे चला मित्रांनो, चालू आहे आता लातूरच्या नेरबाय निघलोय आणि फिरते होते मला बोर्डिंग पॉईंटवर सोडायला. बरं चला आता झोपूया एकटाच. तसं पण रोज एकटाच झोपतोय. पाटेचं 5:30 वाजल्यात मित्रांनो. आलोय रूम मध्ये बॅग टाकून ते रेस्ट करून उठून आंघोळ केलोय आता. तर चाललोय आता नाश्ता करायला. तीच कपडे घालून नाश्ता बघतच होतो तर समोर एका गाड्यावर गर्दी दिसली. तर गेलो तर तिथे इडली वडा सांबार आणि माझा आवडते आप्पे. मग काय फोडकी फोड तांबडासा पांढरासा समजून सुट्टीच दिलो नाही. तर चाललोय आता रिक्षातून 15 किलोमीटर लांब साईटवरचं काम आवरून परत रिटर्न नाश्ता करून आलोय रूमवर. 4 तासाच्या रेस्ट नंतर बॅग पॅक करून निघतोय आता पुढे विशाखापट्टणम साठी. तर माझं ट्रेनचं बोर्डिंग पॉईंट इथून 70 किलोमीटर लांब. त्यासाठी इथून मला आता बसने निघायचं आहे आणि पोहोचलो आता परभणी जंक्शन. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर गाडी माझी वाट बघतच होती. सॉरी, मी गाडीची वाट बघत होतो. आज कंटिन्यू ट्रॅव्हलचा दुसरा दिवस होता आणि अंडा बिर्याणी आईस्क्रीम खाऊन झोपतोय आता. जरा फेस वॉश करायचं म्हणून आरशात बघायला आलतो तर तोंडच गायब. शेवटपर्यंत तोंड सापडलंच नाही आणि चुकून हेअर वॉश करून गेलो. तर जस्टच उतरलोय विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनवर आणि मी येणार म्हणून मोदी इकडे लोटून काढत होता बम्मा बहन पे आ जाऊंगा मैं. आणि मी इकडे मोदीला इग्नोर करून गेलो रिक्षा पकडायला. तर आलोय आता रूम मध्ये.